हसरे तारे. निवेदिका मेघा चव्हाण. घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे. मी पाहू कशाला नभाकडे. छकुल्यांची ग प्रशांत वदने, गोड गुलाबी गाली हसणे. अमृत ज्यांच्या ओठी असता, कशास मधुघट हवागडे. मी पाहू कशाला नभाकडे. आनंद निर्मितीची कल्पना व्यक्तिसापेक्ष असते. व्यक्ती आनंद निर्मितीसाठी म्हणून ज्या ज्या कृती करण्याचं ठरवून त्या अगदी स्वच्छ मनाने व प्रामाणिकपणे करू लागते, त्या क्षणापासून आनंद निर्मितीला सुरुवात होते. खरं तर आनंद ही संकल्पना मनाच्या मान्यावर अवलंबून असते. जीवन जगण्यासाठी गरजेपुरता पैसा आहे, त्या परिस्थितीत समाधान मानण्याची वृत्ती असेल तर तुम्ही एक आनंदी व्यक्ती म्हणून जगू शकता. भारा तांबे म्हणतात, अमृत घट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरशी बाजारी. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या अवतीभोवतीच अशा असंख्य आनंददायी घटना घडत असतात. त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याऐवजी माणूस जगाच्या बाजारात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा भ्रमनिरास होतो. एक उदाहरण बघा. संयुक्त शेतकरी कुटुंब आहे. दिवसभर कष्टाची कामं करून संध्याकाळी सर्वजण अंगणात बसून दिवसभराच्या कामकाजाच्या गप्पा करीत आहेत. गव्हाणीला बांधलेली जनावरे मनसोक्त ओला हिरवा चारा खात आहेत. त्यांच्या गळ्यातील घंटीचा मंजूळ आवाज येतो आहे. घरात स्त्रिया पोरीबाळींचा स्वयंपाक चालू आहे. अंगणात आजी घरातील लहान मुलांना गोष्टी सांगत बसली आहे. त्यांच्या अवतीभोवती घरातील मांजर घुटमळत आहे. मुलं दिवे लागण झाल्यावर थोरा मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत आहे. हे क्षण सर्व दुःखांचा विसर पडायला लावणारे अत्यंत उत्कट व आनंदी क्षण. असे कुटुंबातच मिळणारे आनंदाचे क्षण म्हणजे शाश्वत आनंद देणारे अमृत घट होय. मात्र माणूस या क्षणांकडे पाठ फिरवून आनंदाच्या शोधात वणवण भटकतो आहे. आकाश, नदी, नाले, शेत, डोंगर, पर्वतरांगा, वृक्षवल्ली, पशुपक्षी, विविधरंगी पक्षी, फुले, फुलपाखरे हे सर्व घटक आनंदाचे व उल्हासाचे निदान आहे. त्यांच्या सानिध्यात केव्हाही जा, आनंदाची उत्कट अनुभूती मिळतेच. शेतात डोलणारी हिरवीगार पिकं, शेतीच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, घराच्या अंगणाच्या अवतीभोवती, नदीकाठी असलेली विविध प्रकारची वृक्षराजी, त्यांच्या पानापानातून विविध आकारांची, रंगांची अन विविध प्रकारच्या चित्ताकर्षक मंजूळ आवाज करणारे पक्षी, विविध प्रकारच्या फुलझाडांवर मस्त डोलणारे इंद्रधनुष्य रंगाचे विविध रंगी फुले, फुलपाखरे मानवाच्या डोळ्यांची पारणे फेडतात आणि मानवी मनाला मुग्ध करतात. मनाला आलेले निराशेचे मळप क्षणार्धात दूर करतात. पहिल्या पावसानंतर मृदगंध मनाला ताजेतवाने, उल्हासित व आनंदी करून जातो. निसर्गातील ही आनंदाची विविध रूपे अत्यंत मनोहारी व सुखद असतात. लेखन, वाचन आणि संगीत हेही आनंद देणारे घटक. अर्थात लेखन सर्वांना जमेल असे नाही, पण संगीत ऐकणे आणि वाचनानंद बहुतेक सर्वांना घेता येईल. आपल्या आवडीचं गाणं लागलं की ते ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागून आनंदाची सुखद अनुभूती घेता येते. तर वाचनाने भोवतालची विस्तीर्ण, विराट तसेच अतिसूक्ष्म रूपे प्रत्यक्षात
ते जिथे आहे तिथे न जाताही अनुभवता येतात. मात्र त्यासाठी आपली मनोवृत्ती सकारात्मक ठेवली पाहिजे. तुम्ही जेवढे सकारात्मक राहाल तेवढे तुम्हाला आनंदी व समाधानी जगता येईल. अर्थात माणसाने आनंदी जीवन जगण्यासाठी सात्विक व प्रामाणिक जीवन जगायला हवे. आपापसात एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. एकमेकांना प्रेम, आदर दिला पाहिजे. एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे माणूस आनंदी होईल. आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगवण्याची गरज नाही. माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं की बस. जीवनात आनंदास नाही तोटा. अशा प्रकारे आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो. तो आपण डोळस दृष्टीनं शोधला पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. गोजिरवाणी जशी वासरे, प्रेमळ माझी गुणी लेकरे. स्वर्ग अवतरे घरात माझ्या, आनंदाचे पडतिसडे. मी पाहू कशाला नभाकडे. गोकुळ येथे गोविंदाचे, झरे वाहती शांती सुखाचे. वैभव पाहून मम सदनीची, ढगा आडग चंद्रदडे. मी पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे. धन्यवाद.